समजावं. मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. एक कविता म्हणा की. तुमच्या आवडीची हा, कविता म्हणा. तुमच्या आवडीची माझा एक विद्यार्थी होता सर, गायकवाड सर, इथं कोनेरवाडीला, शुभम मुस्तापुरी नावाचा. वयाच्या 21व्या वर्षी छातीमध्ये गोळी लागते आणि तो मृत्यू होतो. त्याचा 4 एप्रिलला इथं अंत्यविधी होतो. ही बातमी जेव्हा कलेक्टर फोन करून वडिलाला सांगतात आणि वाऱ्यासारखी परिसरात पसरते, त्यांचं पूर्ण कुटुंब पांडुरंगाची निश्चिम भक्ती करणार, अतिशय श्रद्धेनं भक्ती करणारे माणसं होते. मला ज्या भावना सुचल्या, लक्षात आल्या, त्या मी मांडल्या. पांडुरंगाला विनवणी नावाची कविता केली. का रे मज दुरावा तू केला, कोणत्या जन्माचा बदला घेतला, कोणता हेतू तुला पूजण्याचा, कसला न्याय हा तुझ पासी आता, कष्ट करुनिया सोसिले रे घाव, डोळे झाकोनिया पूजला रे देव, केले कैकवारी पूजली पंढरी, एवढे करुनिया नसे कैवारी, अन्याय हा झाला झोपी कसा गेला, भर दिवसारे अत्याचार झाला. शेवटच्या चरणात पांडुरंगाला विनवणी करतात. हेची विनवणी सुखी ठेव जनी, पापाची वासना नको देव मनी, पापाची वासना नको देव मनी. मी पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या मूर्तीच्या समोर उभा टाकून विनवणी केली पांडुरंगाला. काय त्या कोवळ्या जीवांचा दोष होता, देशासाठी शहीद होणारा, या मातीसाठी मातृभूमीसाठी शहीद होणारा तो वीर पुत्र होता. म्हणून आईवडिलांच्या भावना या शब्दातून मी व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. माझ्या छोट्याशा माणसाला बोलून आपण सर्वांनी मान सन्मान आपल्यात मोठेपणा देण्याचे काम केलं, त्याबद्दल मी आदरणीय कातकडे सरांचा, आयोजकांचा, नियोजकांचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. सुंदर असं आपण अगदी मांडणी मांडली आणि त्या निमित्तानं खरोखर आपल्यासारखे साहित्यिक कवी मनाचे तरुण आज निर्माण झाले पाहिजेत. या दृष्टिकोनातनं विवेकानंदांचा जो विचार आहे तो विचार महत्वाचा आहे आणि ती सेवा कातकडे सर स्वतःच्या आईची करतात, तेवढी सेवा ते करतात नाही का. आणि म्हणून तुमचाही आई या विषयावर फार सुंदर असं विवेचन तुम्ही करता. मग असं महत्वाचं एक उदाहरण सांगितलं की चिमणीला कळतं, पशु पक्ष्यांना कळतं आपला धर्म काय, आणि म्हणून आपल्याला कळू नये का, तो आपल्याला कळावा हाच उद्देश आहे. आग लगी है एक वृक्ष को जल रहे है सब पात, नाही का. हिंदीची कविता आहे, हिंदीचे प्राध्यापक इथं बसले. त्यामुळं त्या वृक्षाची मी फळं खाते, त्या वृक्षाच्या फांद्यावर मी बसते, ह्या चिमणीला कळतं, आपल्यालाही कळावं. या दृष्टिकोनातनं त्यांनी हे सुंदर उदाहरण सांगितलं. आणि आता कविता तेवढ्या राहिल्या नाहीत. नाही तर सावरकर, विदा सावरकर त्या कोणती शिक्षा, काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना आपल्या आईला म्हणायचे 2 कडवे सांगतो आता. आणि ती कविता फार महत्वाची होती. माझा विचार करू नको, मी पुन्हा तुझ्या पोटाला जन्माला येईल, तू फक्त मला जाण्यासाठी, स्वातंत्र्यासाठी काय कर, परवानगी धर दे. कुंज विहारिणी ती कविता लिहिली बहुतेक सरांना माहित असेल. ते म्हणतात, मणी धीर धरी शोक आवरे जननी, भेटेन 9 महिन्यानी. किती सुंदर कविता असायच्या.
हा? एक एक शब्द असा माणसाला स्वस्थ करतो, विचार करायला लावतो. लाडका बाळी कुलता फाशीची शिक्षा होता, कवटाळून त्याला माता किती आक्रोश रडते केविलवाणी. भेटेन 9 महिन्यांनी. शेवटचं एक कडवं आहे, सगळं म्हणत नाही, सरांना बोलायचंय. किती वेळासा शोक करीसी गे असला, दे निरोप मज जायाला. तेचा कर सरकाराचे, नच उलटे काळीज त्यांचे. परिशर्मिंदे अन्नाचे, तुझ पासून या नेतील मज ओढोनी. भेटेन 9 महिन्यांनी. किती बोध होईल फडसाहेब. आता नाही ना, हे बरेच शिक्षक बसले, आता कविता आहेत काय. बे एक बे, बे 2 4, अभ्यासाचा मला कंटाळा फार. बेत्रिक 6, बे 4 8, इंग्लिश स्पेलिंग होत नाही पाठ. बे 5 10, बे सकम 12, गणिताच्या नावानं वाजले 3 13. मी कशाला बोलत राहू. धन्यवाद सर, सुंदर सांगितलं. आणि ती गरज आहे, आणि ती गरज तुम्ही आलात. सुंदर आमच्या या श्रोतेगणांना अगदी विवेकानंद तरुण असले पाहिजे, परंतु तरुण आता इकडे यायला तयार. त्याला मोबाईल बघायचा आहे, त्याच्या पालकालाही काही देणं घेणं राहिलं नाही. सर त्या दृष्टिकोनात किती तरुण असावे इथं, असावे बरं. त्यांना हे गळ उतरवायचं नाही, म्हणून ते तरुण नसले तरी आमचे तरुण गंगाखेडचे फुलवाडकर सरच आहे. एवढ्या विद्यार्थ्यांना तुम्ही सांगितलं ना, घडवलंय त्यांनी, आणि घडवण्याचं कार्य करताय. त्यांच्याकडे बघितल्याच्या नंतर एक ऊर्जा प्राप्त होते. म्हणून फुलवाडकर सरांना विनंती करतो की आपण अध्यक्ष समारोप करावा. ते माईक लावा, ते चांगलं आहे. बंधू भगिनींनो, प्रथमतः आम्ही शक्तीची देवता बजरंगबली याच्या चरणी वंदन करतो. आणि आधुनिक भारताला सामर्थ्यशील बनवणारं जे एक अजोड व्यक्तिमत्व आहे, असे स्वामी विवेकानंद यांच्या चरणी अभिवादन करतो. मित्रो, प्राध्यापक शिवशंकर डोईजड यांनी आता जे विचार आपल्या समोर मांडले, खरं म्हणजे ते केवळ विचार नाही आहेत, तर तो सारा जो एक संकुल आहे, हा संकुल म्हणजे प्रेरणेचा स्तोत्र आहे असं मी म्हणेन. ते मधून मधून थांबत होते आणि पुन्हा आवेगानं बोलत होते. हा त्यांचा आवेग म्हणजे अंतःकरणातला तो उद्रेक होता. इतकंच नव्हे तर ते बोलत असताना त्यांच्या मनामध्ये अनेक अशा प्रकारच्या ज्या एक शब्दांच्या ज्या लढी आहेत, ज्या उत्पन्न होत होत्या, आणि त्या लढी अशा प्रकारे एकदम बाहेर पडत होत्या की आपण कुठली लढ घ्यावी आणि कुठे थांबावं हे श्रोतांनाही कळत नव्हतं. एवढा जो वेग आहे, हा वेग त्यांचा होता. आणि तो वेग पाहूनच माझ्याही मनामध्ये काही जे एकंदर शब्द आहेत हे तरळले, तेही उत्स्फुरून या ठिकाणी प्रकट झाले. त्यामध्ये मला असं वाटतं खरं म्हणजे की शब्द हे केवळ शब्दच नसतात.
शब्द हे केवळ शब्दच नसतात, तर तुमच्या आमच्या हृदयात संकार स्वर निर्माण करणारे ते नक्षत्र तारे असतात. ते नक्षत्र तारे असतात. त्यांचा प्रत्येक जो शब्द आहे हा नक्षत्र तारेप्रमाणे होता. त्याचा जो एकंदर अनुभव आहे, हा अनुभव या ठिकाणी घेतलेला आहे. हा संपूर्ण सोहळा ऐकला. हा जो संपूर्ण सोहळा आहे, हा सोहळा नाहीये. खरं म्हणजे मला असं वाटतं की विवेकानंद सामर्थ्याचा हा एक कलात्मक प्रेरक यशाचा स्तंभ आहे. असे जे वक्ते हे दररोज येत आहेत, खरं म्हणजे यांचं हे तिसरं पुष्प आहे. पहिल्यांदा या ठिकाणी मॅडम आल्या, परभणीच्या अवसर मॅडम इंग्रजीच्या होत्या. दुसऱ्यांदा सुभाष जगे आला, जो खरं म्हणजे या सध्या महाराष्ट्रातला उगवता शिवाजीच्या वर बोलणारा एक अभ्यासपूर्ण अशा प्रकारचा तो वक्ता आहे. त्याचे जे आवेगपूर्ण शब्द आहेत, हे शब्द आपण काल ऐकले आणि यांच्या सगळ्या विचारातून काही निष्कर्ष आपण काढणार आहोत. परत इथं बोल बसत होतो, बसला असताना डोक्यात माझा एक विचार आला. विचार असा आहे की वक्ते येतात, बोलतात आणि निघून जातात. आमच्या डोक्यामध्ये थोडं एक विचारांचं काहूर निर्माण होतं. या ठिकाणी म्हटलं प्रत्येक जो श्रोता आहे, हा श्रोता किंवा श्रोता नाहीये माझ्या दृष्टीने तो जिज्ञासू अशा प्रकारचा तो एक आहे की अभ्यासू वर्ग आहे. प्रत्येक जण अभ्यासू आहे, जिज्ञासू आहे. ज्ञानकण वेचणारे जे हंस असतात, राजहंस, त्या राजहंसा प्रणत तुम्ही आहात असं मी या ठिकाणी म्हणेन. आणि डोक्यात विचार असा आला की इथे येऊन ते बोलतात, आम्हाला देतात, निघून जातात, परंतु तशाच प्रकारचा प्रयोग या ठिकाणी बसलेला प्रत्येक जो वक्ता आहे हा शेवटच्या दिवशी या ठिकाणी येईल आणि मला काय दिसलं, मी काय घेतलं, त्याच्याविषयी 2 किंवा 3 वाक्य बोल. मग ते कोणी असो, भगिनी असूयात, माता असूयात किंवा हा छोटा बालक असूयात, पण त्यांनी इथे यावं. त्यांनी इथे यावं. शेवटच्या दिवशी इथे यायचंय प्रत्येकाने. आणि प्रत्येकाने येऊन आता पण तुम्ही जे ऐकलेलं आहेत ना ते या ठिकाणी प्रतिपादन करायचं. ते चुकू द्या, हरकत नाही. चुकलं तर हरकत नाही, पण इथे या आणि बोला. तुम्ही घरी बोलता, इथे बोलता, बाहेर बोलता, सगळीकडे बोलता. मग इथे तुम्हालाही बोला काय नाही, इथे तुम्ही बोललं पाहिजे. आणि इथे जो बोलतो ना त्याचा खऱ्या अर्थाने एक आत्मसंवाद सुरू होतो. आणि हा जो आत्मसंवाद काल बोलू मी, हा जो आत्मसंवाद आहे, हा आत्मसंवाद म्हणजे विश्वसंवाद असतो. हे जे एक सामर्थ्य आहे, सामर्थ्य तुमच्या अंगी निर्माण होईल. म्हणून मला असं वाटतं की शेवटच्या दिवशीचा जो एकंदर आताच तुम्हाला मी सुतोवाच करतो की तुम्हाला बोलायचं आहे. या ठिकाणी वक्ते अभ्यास करून घेतात, अभ्यासपूर्ण बोलतात ते. आणि बोलल्यानंतर आमच्या मनामध्ये एक विचारचक्र सुरू होतं, एक मंथन सुरू होतं, एक चिंतन सुरू होतं. आणि चिंतन आहे, हे चिंतन थोडक्यामध्ये इथे मांडायचं. याचा एक परिणाम आणखी होईल. आतापासून काही लोकांना असं वाटेल की काय वक्ता बोलला, आपण आठवावं. काय वक्ता बोलला, घरी गेल्यावर लिहावं. काय वक्ता बोलला, शेजाऱ्याशी बोलावं. काय वक्ता बोलला, घराशी संवाद करावा, घरामध्ये संवाद करावा. म्हणजे हे जे एक नवीन जे चक्र आहे, हे नवीन चक्र काय या ठिकाणी सुरू होईल. मित्रहो, या ठिकाणी आता जे प्राध्यापक शिवशंकर डुईकर बोललेले आहेत ते विवेकानंद आणि तरुणाई, आजचा तरुण याच्याविषयी बोलले आहेत. खरं म्हणजे कालीच्या विषयी जे प्राध्यापक आपले जे सुभाष ढगे तेही बोललेले होते की आजची जी तरुणाई, याचे जे तरुण आहे, हा तरुण कसा आहे, हा तरुण भरकटलेला आहे. आणि या भरकटलेल्या तरुणाला काय पाहिजे तर आदर्श म्हणून या ठिकाणी विवेकानंदाचा जो आदर्श समोर पाहिजे, त्याचा आदर्श समोर पाहिजे. विवेकानंद असं म्हणायचे की तुम्ही मला फक्त 100 किंवा 50 तरुण मला द्या, हे संबंध जग मी बदलून जाते. हे सामर्थ्य त्यांच्या समोर होतं. आतासारखी जी अवस्था आहे त्यावेळी नव्हती. ज्यावेळी तरुण होते विवेकानंद, त्यावेळेस एक वेळ काय झालं की नरेंद्र त्यांचं नाव, त्यावेळी त्यांच्या आणि वडिलांमध्ये संवाद झाला. त्यांच्या वडिलांना संवाद झाला. तो संवाद होता, विसंवाद होता. पाड कोणतरी असं म्हणलं वडिलांना की वडिलांना म्हणला की तुम्ही मला काय दिलं, तुम्ही मला काही दिलं नाही. अशा प्रकारचे मतभेद निर्माण झाले. शांतपणे त्यांचे जे वडील आहेत, ह्या वडिलांनी हे ऐकून घेतलं. आणि ऐकून घेतल्यानंतर त्याला म्हणाले की बाळा,
मी काहीही दिले असं तुला वाटतं ना, तू माझ्याकडे ये. त्याला जवळ बोलवलं. त्या दिवाणखान्यावर एक मोठा आरसा होता. ते म्हणे इकडे ये आणि आरशासमोर तू उभा राहा. त्या आरशासमोर त्या नरेंद्राला उभं केलं आणि त्याला असं म्हटले की तुला काय दिसतं? मग ते म्हणतात की प्रतिबिंब दिसतं. आणखी काय दिसतं? तेजस्वी जे एकंदर माझं राजविन्न असं जे रूप आहे, हे रूप मला या ठिकाणी दिसतं. आणि हे रूप तुला कोणी दिलं? तिसरा प्रश्न. त्यावेळेस विवेकानंद खाली मान घातली आणि त्यांनी सांगितलं की ही जी देणगी आहे, ही देणगी म्हणजे आईबाबाची मोठी देणगी आहे. ही आईबाबाची देणगी आहे असं त्यांनी म्हटलं. आणि ते मग पुन्हा असं म्हणतात त्याचे वडील की अरे बाबा रे, आई वडिलांनी दिलेली ही देणगी जपायची आहे. ही जी देणगी आता तुम्हाला या सार्थकी लावायची आहे. खऱ्या अर्थानं जे एकंदर यशस्वी जीवन आहे हे तुमचं पुढे तुम्हाला घडवायचं आहे. त्यामुळे विवेकानंदाच्या समोर जो प्रश्न होता, तो प्रश्न त्यावेळेस सुटला गेला की आई वडिलांनी आपल्याला जीवन दिलं, जन्म दिला, हे सर्वात मोठी देणगी आहे. आजचा तरुण मला असं वाटतं याचं त्याला विस्मरण होत आहे. आई वडिलांच्या पासून तो दूर जातोय. आई वडिलांचं जे एका प्रति जे करते, त्यांच्या प्रति जे कर्तव्य आहे, तो कर्तव्याचं विस्मरण होत आहे. तर ते विस्मरण होऊ नये यासाठी विवेकानंद आहे. आपल्या कर्तव्याची जाणीव व्हावी यासाठी विवेकानंद आहे. विवेकानंदाच्या बाबतीमध्ये असं होतं की विवेकानंद पूर्ण भारत भ्रमण केलं आणि भारत भ्रमण केल्यानंतर ते एका निष्कर्षाला येऊन पोहोचले की या देशामध्ये कशाची कमी आहे. भारत भ्रमण केल्यानंतर विवेकानंदाच्या समोर पडलेले दोन प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की या देशामध्ये दरिद्रता आहे, पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आहे की या देशामध्ये अज्ञानता आहे. दरिद्रता आणि अज्ञानता या दोघांनाही आपल्याला काय करायचं, दूर करायचं आहे. त्यानंतर काय होईल की हा भारत समृद्ध होईल. या भारताला समृद्ध करायचं असेल तर दारिद्र्य मुक्त भारत झाला पाहिजे आणि अज्ञान मुक्त भारत झाला पाहिजे. हे जे एकंदर दोन बाबी आहेत, हे दोन बाबी त्याला करायच्या होत्या. म्हणूनच ते असं म्हणायचे की पाश्चात्याकडे गेल्यानंतर त्यांना असं वाटलं की या ठिकाणी जी गोष्ट आहे ती आपल्यामध्ये नाही आहे. इथं कुठली गोष्ट आहे? इथे विज्ञान आहे आणि इकडे अध्यात्म आहे. अध्यात्म आणि विज्ञान या दोन्हीचाही समन्वय आम्हाला घडून आणला पाहिजे. हे त्यांनी परोपरीने सांगितलेलं आहे, व्याख्यानातून बोललेले आहे. ते असं म्हणाले की ही अवस्था आहे. आणखी एक गोष्ट आहे का, विवेकानंद ज्यावेळेस अमेरिकेमध्ये होते त्यावेळी त्या ठिकाणी एका भगिनीकडे ते उतरलेले आणि उतरल्यानंतर ते बाहेर गेले. आपलं व्याख्यान त्यांनी दिलं. व्याख्यान देऊन ते परत आले आणि मग त्या भगिनीला ते असं म्हणतात, तिचं नाव काहीतरी मार्गारेट असं काहीतरी होतं त्या ठिकाणी, पण ते असं म्हणतात नाही ती वेगळी पुन्हा, हा ती भगिनी निमित्त वेगळी आणि तिथे उतरले होते. व्याख्यान त्यांनी दिलं होतं आणि त्यावेळेस ते असं म्हणतात की म्हणे की सिस्टर, मी आता आलो व्याख्यानातून, परंतु या ठिकाणी मी प्रेमात पडलो. त्यावेळेस त्या भगिनीला असं म्हटलं प्रेमात पडले म्हणजे खरं म्हणजे प्रेमात हे पडणार नाही, यांच्या प्रेमात कोणी पडेल, हे कशी प्रेमात पडते. पण तरी त्यांनी असं म्हटलं कसं काय तुम्ही असं म्हणता, मला थोडं काही कळत नाही. प्रेमात पडले म्हणजे तुम्ही कोणाच्या प्रेमात पडले, कोण आहे ती, कोणाच्या प्रेमात पडले असं त्यांनी म्हटले. त्यावेळेस हसले ते विवेकानंद. ते म्हणले की प्रेमात पडलो याचा अर्थ तुमच्या डोक्यात जे आहे ना ते माझ्या मनात नाही. मी त्याच्या प्रेमात नाही पडलो. मी याच्या प्रेमात पडलो की या अमेरिकेमध्ये जी एक संघटना आहे, या अमेरिकेमध्ये जी संघटन कुशलता आहे, ही संघटन कुशलता आमच्या भारतात आहे. ही जी संघटना आहे या संघटनेच्या त्या कुशलतेच्या मी प्रेमात पडलो. ही आमच्याकडे उणीव आहे. भारतामध्ये या संघटनेची उणीव आहे आणि ती उणीव दूर व्हावी असं मला वाटतं. आणि त्यासाठी म्हणून संघटना अगोदर कोणाची पाहिजे? तरुणांची पाहिजे. तरुणाची संघटना पाहिजे. ज्या देशामध्ये, ज्या प्रांतामध्ये, ज्या भूमीमध्ये, ज्या समाजामध्ये तरुणांची संघटना काही संघटित होईल त्यावेळी तो देश कधीही दरिद्री राहू शकत नाही. त्यावेळी तो देश कधीही अज्ञानी राहू शकत नाही. अशा प्रकारचं जे विधान आहे हे विधान त्यावेळी त्यांनी केलेलं होतं. मित्रहो, मला असं वाटतं हेही फार महत्वाचं आहे. आणि छोटी एक गोष्ट सांगतो आणि आटोपलं घेतो मी. ती गोष्ट अशी आहे की गुरु शिष्याला पारखून घेतो.
पाणी पिणं छान की, गुरु करना पहिचान की, आम्ही असं म्हणतो. परंतु विवेकानंदा बाबतीत वेगळं होतं. विवेकानंदाला पारखणं वेगळं, पण विवेकानंदी गुरुलाच पारखलं ठरलं. माझा गुरु कसा आहे याची मला परीक्षा घ्यायची. असं करून काय झालं, एक वेळेसची गोष्ट आहे का, फार छान आहे. मी आज येते वेळेस वाचलं होतं, हा किरण आला होता त्यावेळेस ते पुस्तक वाचत होतो आणि त्यात मला ते वाचायला मिळालं. तर त्यात त्यांनी असं नमूद केलेलं आहे की गुरूंची परीक्षा घ्यायची. रामकृष्ण परमहंस त्यांचे गुरु. आणि मग त्यांना म्हटलं की आपले गुरु असे आहे, अगदी विरक्त आहे, निरासक्त आहे, अध्यात्माची त्यांच्यामध्ये जाण आहे, एक अलौकिक शक्ती आहे, अशा प्रकारे आहे. पण आपण पाहूयात, आपण या ठिकाणी परीक्षा घेऊया गुरुची की खरोखर गुरु आपले गुरु कसे आहेत. म्हणून एक वेळेस ते दुपारी सकाळी तिथे आले त्यांच्या आश्रमामध्ये आणि गुरु नंतर मग स्नानाला गेले. स्नानाला गेल्यानंतर त्यावेळेस त्यांनी काय केलं, नरेंद्र विवेकानंद आपल्या खिशामध्ये ₹1 होता, तो रुपया काढला आणि त्यांच्या आसनाखाली ठेवला. जिथे ते बसायचे आसनाखाली ठेवला रुपया. आणि ठेवल्यानंतर ते कोपऱ्यात उभे राहिले. स्नान करून काही वेळानंतर ते आले, रामकृष्ण परमहंस आल्यानंतर निप्रण ते आसनावर बसले, ध्यान लागले. पण ज्या क्षणी ते बसले त्या दिवशी जसा एका विंचूत आवाज ताडकन ते उठले. त्याबद्दल अरे म्हणजे काय, लगेच दुसरा जो त्यांचा शिष्य ते म्हणजे काय म्हणे हे इथलं आसन काढ. आणि आसन काढून खाली रुपया होता. ते म्हणजे हा रुपया कोणी ठेवला, संत हा रुपया कोणी ठेवला, मी निरासक्त आहे आणि हा आसक्तीचं प्रतीक या ठिकाणी कसं आलं, हे कोणी ठेवलेलं आहे असं त्यांनी विचारलं. त्यावेळेस हात जोडत कोपऱ्यातला जो नरेंद्र आहे हा विवेकानंद समोर आले. आणि गुरुजी मला क्षमा करा, मी असं केलं. त्याने त्याच्याकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर ते हसले आणि गप्प राहिले. ते म्हणले मी तुला क्षमा करत नाही, पण एक गोष्ट मी निश्चितपणे करेन की गुरुची परीक्षा घेण्याचं सामर्थ्य तुझ्यामध्ये निर्माण झालं याचा मला सार्थ अनुभव आहे. असं म्हणून जवळ घेतलं आणि त्याची जी पाठ आहे हा पाठ थोपटली. मित्र, खरं म्हणजे गुरु आणि शिष्य हे असे असावे, दोन्ही समसमान पाहिजे. तेवढा ताकदीचे पाहिजे, तेवढीच शक्ती त्यामध्ये पाहिजे, तेवढी दूरदर्शी त्यांच्यामध्ये पाहिजे, तेवढा एक अनुभव असं जे सामर्थ्य या ठिकाणी पाहिजे. म्हणूनच देश घडत असतो, म्हणूनच देश पुढे जातो. आणि त्यामुळे असं म्हणतात की मग शिवाजी आहे, रामदासवादी आहे. त्या ठिकाणी ह्या जोड्या पहिलेपासून आहेत. खरं अगदी पार व्यासापासून ते अगदी अलीकडच्या जे आहेत आपले जे आधुनिक असे जे गुरु असतील त्यापर्यंत जी जोड्या आहेत. आणि त्या जोड्यामुळं किंबहुना असं म्हणावं असं वाटतं, गुरु आणि शिष्य यांच्या अध्ययनामुळं, यांच्या तपश्चर्येमुळं, यांच्या कार्यामुळंच जो देश आहे हा देशही कसा आहे बलवत्तर होतो. तर मला असं वाटतं अधिक बोलणं आता जास्त संयुक्तिक नाहीये. मी त्या ठिकाणी स्वल्पविराम देतो. आणि प्राध्यापक शिवशंकर डुईजर या ठिकाणी आले, त्यांनी आपली कविता सादर केली. आणि मी मागे त्यांना बोललो होतो की तुमच्या शब्दामध्ये एक वेगळी ताकद आहे, त्यामुळं ते जे शब्द आहे या शब्दांना अधिक तेजस्वी करण्याचं कार्य त्यांनी त्यांच्या अध्ययनातून करावं. ते सध्या अध्ययन करतायत, PhDचा अभ्यास करतायत. राणी सारगावला पुण्यश्लोक अहिल्यादेवी कॉलेजमध्ये त्या ठिकाणी ते प्राध्यापक आहेत. त्यानंतर घरी अतिशय प्रतिकूल परिस्थिती आहे. त्यांना गेली 15-20 वर्षापासून मी पाहतोय. खरं म्हणजे बऱ्याच वेळा आम्ही एकत्र येतो, सुसंवाद करतो. आम्ही कवितेचं एकंदर जे आदान आहे हेही आमच्या संत जनावा साहित्य मंडळामध्ये होत असतं. आणि यावेळी मुद्दाम मला असं म्हटलं की हे व्यासपीठ विशेष करून नवोदितांच्यासाठी आहे, प्रस्थापितासाठी नाही. अगोदरच बोलले होते प्रभाकरराव की सर आपल्याला असंच करायचंय. त्यामुळे जे नवोदित असते ते नवोदित इथे यावं आणि इथे येऊन आणखी प्रबल व्हावं आणि प्रबल होऊन या देशाला, या समाजाला अधिक बलवान करावं, अशा प्रकारचं आमचं प्रयोजन आहे. आणि त्या दृष्टीने जी वाटचाल आहे ही वाटचाल आमची या ठिकाणी सुरू आहे. या ठिकाणी एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर.
नक्कीच पुढच्या वर्षी सुद्धा सर येतील आपल्या विनंतीला मान देऊन, कारण गुरुच त्यांचे बलवत्तर आहेत, चांगले आहेत. माऊली म्हणतात गुरु दाविली या वाटा, घेऊनी विवेक तीर्थ तटा, धुवोनिया गुरु दाविली या वाटा, घेऊनी विवेक तीर्थ तटा, धुवोनी मळकटा बुद्धीचा तेने. बुद्धीची मलिनता त्यांची काढण्याचं काम केलंय, म्हणून त्यांच्याकडे शब्दांचा साठा आहे. शब्दाची आमच्या जीवीचे जीवन, शब्दे वाटून हा शब्दे वाटून धन जन लोका, आणि ते जनांना देण्यासाठी, तुम्हाला देण्यासाठी दररोज हा यज्ञ प्रभाकर कातकडे परिवाराकडनं, त्यांचे किरणजी कातकडे, त्यांच्या सौभाग्यवती, त्यांच्या सुनबाई यांच्या वतीनं गेल्या 30 वर्षापासून आहे. आणि म्हणून त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे. काय द्यावे त्याशी भावे उत्तराई, ठेविता हा पायी जीव थोडा, या वाक्यानुसार, संत वाक्यानुसार एवढं कार्य करतात. उद्याची रूपरेषा मी सांगतो. उद्या ठीक 7 म्हणजे 7 वाजता सुरुवात होईल, याची सगळ्यांना कल्पना आहे. उद्या श्री दादा लाड साहेब, परभणीतील माळसुन्ना गावचे मूळ रहिवासी असलेले, 1970 पासून संघ प्रचारक, भारतीय किसान संघ, अखिल भारतीय संघटक, महाराष्ट्र, गुजरात, गोवा केंद्राचे संघटन मंत्री, अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य, तसंच कापूस संशोधन सरकारी मान्यता प्राप्त त्यांनी त्यामध्ये काम केलेलं आहे. म्हणून त्यांचा विषय उद्या आहे गोमातेचे मानवी जीवनातील स्थान व गायीचे प्राकृतिक विज्ञान. कारण भारतीय संस्कृतीमध्ये गोमाता फार महत्वाची आहे, म्हणून तिची सेवा केली पाहिजे. तिच्यामधनं काय काय आपल्याला प्राप्त होतील, त्यांच्या वक्तव्यामध्ये आपल्याला उद्याला ती प्राप्त होईल. म्हणून उद्या अशाच पद्धतीने आपण वाटल्यास जास्त जणांना घेऊन आपण भाग्यात बी पाहिजे, इथे यायचं बसायचं म्हणजे काहीतरी पुण्यच पाहिजे. आणि अभागी माणसं येत नाही, म्हणून तिकडेच ते असलेले बरे, त्यांचा आपल्याला विचार करायचा नाही. आता पसायदानाच्या या कार्यक्रमाची सांगता होईल. तुम्ही आलात सर तर दररोजच येत आहेत, आणि म्हणून तुमचं यज्ञभूमीच्या वतीनं, या व्याख्यानमालेच्या वतीनं, स्वामी विवेकानंद जयंती महोत्सवाच्या वतीनं आभार व्यक्त करून पसायदान घेऊया. आता विश्वात्मके देवे तोषोनी मद द्यावे पसायदान हे, दया सत्कर्मी रती वाढो, दुरितांचे तिमिर जावो, जो देवांशील तो तेला हो प्राणी जात, ईश्वर निष्ठांचे मादी आळे, चला कल्पतरुचे अर्णवा, बोलती दे अर्णवा पियुषांचे, मारतंड दे तापहीन, किंबहुना सर्व सुखी, भजी द्वादी पुरखी अखंडित, विशेषा लोकीये एतमने श्री विश्वेश्वराव, येणे वरिज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरिज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरिज्ञान देवो सुखिया झाला. शांती शांती शांती. धन्यवाद. एक सगळ्यांचा फोटो घेऊ असा उभं टाका.